गोवा डायरीजच्या या एपिसोडमध्ये आज आपण अशा मंदिराला भेट देणार आहोत जे फक्त गोव्यातच नाही तर पूर्ण भारतात एक आकर्षक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। नमस्कार, मी गौरव कुलकर्णी आणि आजचा एपिसोड आहे बिर्ला राधाकृष्ण मंदिरावर। हे मंदिर बिट्स पिलानी इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये असून झुआरी नगर सांकवाळ ह्या भागात आहे। गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट दांबोलीमपासून हे मंदिर अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेटपासून साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती आहे। या मंदिराला बिर्ला मंदिर या नावाने देखील ओळखले जाते। हे मंदिर भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा दर्शवणारे एक भव्य वास्तुशिल्प आहे। हे मंदिर बिर्ला कुटुंबाने भारतभर बांधलेल्या विविध मंदिरांपैकी एक आहे। कुमार मंगलम बिर्ला यांनी हे मंदिर श्री बी.के. बिर्ला आणि श्रीमती सरला बिर्ला त्यांच्या आजी आजोबांना समर्पित केले आहे। हे मंदिर साधारणतः 3.5 एकर इतक्या जमिनीवरती पसरले आहे। या मंदिराची पायाभरणी सन 2021 मध्ये झाली असून या मंदिराचे उद्घाटन सन 2023 मध्ये झाले आहे। या मंदिराचे बांधकाम अवघ्या 22 महिन्यामध्ये 1500 कारागीर आणि कामगार यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले आहे। हे मंदिर पांढऱ्या मकराना संगमरवरापासून बनवलेले आहे। मंदिरातील दरवाजे, भिंती, खांब आणि छप्पर या सर्वांवर भरीव आणि उच्च कोटीचे कोरीव शिल्पकाम पाहायला मिळते। छतावर कोरलेले कमळ आपल्याला मोहित करते आणि मंदिराच्या मोहिनीत अधिक भर घालते। हे मंदिर भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता यांना समर्पित आहे। या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि राधा माता यांची 7 फुटांची मूर्ती संगमरवरापासून बनवलेली आहे। भगवंताचे हे रूप अगदीच विलोभनीय असून मूर्तींकडे पाहतच बसावे असे वाटते। राधा आणि कृष्णाच्या भक्तीचे हे प्रतीक आहे। तसेच या मंदिरात आपल्याला राम दरबार पाहायला मिळतो। यातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती संगमरवरातील असून 5 फूट इतक्या उंचीच्या आहेत। तसेच या मंदिरात नंदी आणि शिवपार्वती यांची देखील आपल्याला मूर्ती पाहायला मिळते। भगवान शिवपार्वती, हनुमंत आणि श्री गणेश यांच्या देखील
प्रत्येकी 5 फुटाच्या संगमरवरातील मूर्ती आपणास पाहायला मिळतात. संगमरवरात कोरलेल्या या कमळपुष्पांमधील लाइटिंग रात्रीच्या वेळी अगदीच मनमोहक वाटत आहे. भाविकांना बसण्यासाठी अगदी मुबलक जागा उपलब्ध आहे. संगमरवरावर वेगवेगळ्या प्रकारची फुले, मोर, कमळ इत्यादींचे कोरीव शिल्पकाम आपणास बघायला मिळते. मंदिराला आकर्षक अशी एकूण 5 शिखरे आहेत. रात्रीच्या वेळी लाइटिंगमुळे हे मंदिर अजूनच मनमोहक वाटत आहे. मंदिरावरील हे कोरीव शिल्पकाम पाहून डोळ्यांचे पारणे अगदी फिटून जाते. वर्णन करायला शब्द अपुरे पडत आहेत. आत्ता विचार करत असताना माझ्या मनात एक प्रश्न आला. अवघ्या 22 महिन्यात हे भव्य दिव्य मंदिर कसे काय बरे बांधून झाले असेल? मंदिरातील मागील बाजूस छान असे गार्डन असून त्यामध्ये आपणास कारंजा बघायला मिळतो. रात्रीच्या लाइटिंग इफेक्टमुळे हा कारंजा जबरदस्त उठून दिसत आहे. इथून बघताना मंदिराची 5ही शिखरे आपणास नीट दिसतात.
माझ्यासारख्या कृष्ण भक्तांना हे मंदिर स्वर्गाहून कमी नाही. मंदिरातील वातावरण आल्हाददायक असून आपणास मंदिरात पॉझिटिव्ह व्हाइब्स अनुभवायला मिळतात. जमले तर या मंदिराला शक्यतो रात्रीच्या वेळी भेट द्या, कारण जेव्हा तुम्ही मंदिर प्रिमायसिसमध्ये एंटर करता तेव्हा तुम्हाला फुटवेअर्स बाहेर काढून यावे लागतात. दुपारी उन्हामुळे फरशी तापल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 वाजलेपर्यंत उघडे असते. प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी असे हे मंदिर आहे. आपण हे मंदिर अजून पाहिले नसेल तर आवर्जून भेट द्या. मंदिर परिसरात फक्त मोबाईलवरून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड आहे. कृपया आपण कॅमेरा किंवा गोप्रो इत्यादी मौल्यवान वस्तू बरोबर आणू नका. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा. आपण माझ्या गोवा डायरीज या प्लेलिस्टमधील इतरही व्हिडिओज बघू शकता. निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलला आपण सपोर्ट करावा आणि या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.